आपले खासदार दिल्लीत जाऊन करतात तरी काय याबद्दल प्रत्येकाला हुरहुर मनात लागलेले आहे। रखरखत्या उन्हात उकरून ठेवलेल्या रस्त्यावरून धुळीचे लोट उठवत पळणारा वाहनांचा ताफा, कार्यकर्त्यांची लगबग, जेड्यांची गर्दी, भोंग्याचा गदारोळ, रंगांची उधळण आणि फसफसणाऱ्या उत्साहाचा पार्श्वभूमीवर छप्परफाड आश्वासने देत आउटघटकेच्या मतदारांची मिन्नतवारी करणारा उमेदवार हे निवडणुकीचे सार्वत्रिक चित्र सर्वत्र दिसते। उमेदवारांना जाहीरनामे आणि आश्वासने 5 वर्षात पूर्ण केली तर कोणत्याही उमेदवाराला मतदारांची एवढी अजिजी करावी लागणार नाही। पण निवडणुकीच्या धुराळ्यात ही आश्वासनं विरून जातात। त्याचा सोयीस्कर विसर जसा उमेदवारांना पडतो तशी ती मतदारांच्या स्मृतीपटलावरूनही पुसली जातात। समाजाची स्मृती आपत्कालीन असते, म्हणूनच प्रत्येक वेळी तेच आश्वासन नव्या आवरणात आपल्या पुढे येते। कंपन्या जसा तो माल वेगवेगळ्या आकर्षण आवरणातून आणत असतात, शेवटी उमेदवारासाठी निवडणूक एक व्यवहारच आहे। एखादी कंत्राट मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या लटपटी खटपटी आणि निवडणूक जिंकण्यासाठी खेळावे लागणारे राजकारण, या दोन्हीची जात कुळी एकच। कंत्राट मिळाल्यानंतर कंपनी जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करते। इकडे राजकीय नेत्यांचा विचार केला तर त्यांच्याही संपत्तीत 5 वर्षात 5-50% वाढ होत असते। आणि इकडे शेतकरी निसर्गाच्या रुसव्यानं फसलेल्या शेतीचा खेळ खेळत कर्जमाफीकडे डोळे लावून बसलेला असतो। नोकरदार महागाई भत्ता, वेतन आयोगाची आकडेमोड करीत असतो, तर व्यापारी जीएसटीतून मार्ग काढत नफा कसा मिळवता येईल ही कसरत करण्यात मग्न असतो। तरुण बेरोजगार नोकरीच्या आशेने फेऱ्या मारताना दिसतो। या सगळ्यांचा व्यवहार जवळपास आदबट्ट्याचा दिसताना नेत्यांचं उत्पन्न मात्र वाढलेलं दिसतं। ते कसं वाढतं याचं संशोधन कधीच होत नाही। नोटाबंदीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत नाही, जीएसटीमुळे त्यांच्या व्यापाराचा नफा घटत नाही। हे सगळे प्रश्न निवडणुकीच्या काळात कोणालाही पडत नाही। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातील 8 मतदारांचा संघांचा विचार केला तर गेल्या 5 वर्षात परिस्थितीत काय बदल झाला याचा विचार केला तर हातात काय पडते। उदाहरणार्थ बीड अहमदनगर रेल्वे सुरू होणार असं आश्वासन 5 वर्षापूर्वी मिळालं होतं, पण ही रेल्वे आता कुठे बीड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पोहोचली आहे। म्हणजे पुढील 5 वर्षात ती बीड पर्यंत पोहोचायला हरकत नाही। आता औरंगाबादचं बघितलं तर औरंगाबाद हैदराबाद रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण ज्या गतीने चालले ते पाहता देशात इतरत्र जेव्हा बुलेट ट्रेन धावतील त्यावेळी इकडे दुहेरीकरण होईल। या कामाचा वेग पॅसेंजरला लाजवण्या इतपत धीमा आहे। मराठवाड्यात औरंगाबादची विमानसेवा सर्वात जुनी, कालानुरूप त्यात वाढ व्हायला पाहिजे होती। शहराचं झालेलं औद्योगिकरण, पर्यटकांचा ओढा लक्षात घेता औरंगाबाद हे हवाई नकाशावर महत्त्वाचे स्थळ अपेक्षित होते, पण सध्या या ठिकाणी केवळ 2.5 विमाने येतात। एकही मोठा प्रकल्प मराठवाड्यात नाही, सिंचन वाढले नाही। गेल्या वर्षभरात सगळेच रस्ते खोदून ठेवल्यानं रस्त्याचे काम चालू असल्याचं समाधान मिळते। चीनच्या उपाध्यक्षांना गचके बसल्यानं अजिंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं भाग्य उजळलं हेही खरं, पण आता प्रवाशांचा हाल पाहवत नाही। मराठवाड्याच्या अडचणींची ही अवस्था आजही कायम आहे। यावरून एक प्रश्न पडतो, आपले खासदार दिल्लीत जाऊन नेमकं करतात तरी काय याचा उलगडा या रणधुमाळीत होईल का? ब्युरो रिपोर्ट, MH बिंदास न्यूज।